चिवडा बनवण्यासाठी आधी पोहे नीट भाजून घ्यायचे, चांगले कुरकुरीत होईपर्यंत। पोहे भाजायला 1 ते 2 मिनिटं लागतील। चांगले कडक झाले की नाही म्हणून एक पोहा हाताने क्रश करून पाहायचं। मी आता पोहे कमी पॉवरमध्ये ठेवलेले आहे आणि आता चिवड्याच्या फोडणीसाठी तयारी करत आहे। चिवड्याच्या फोडणीसाठी आधी तेल घालायचं आहे। मी अर्धा किलो चिवडा करत आहे। अर्धा किलो चिवड्यासाठी 2 मोठे चम्मच तेल घेतलं आहे। आता त्यामध्ये राई आणि जिरं याची फोडणी घालत आहे। त्यासाठी मी 2 चम्मच मिक्स राई आणि जिरं घेतलं आहे। राई आणि जिरं तडकेपर्यंत त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपण तळून घेऊया। अर्धा किलो चिवड्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेत आहे। जिरं तडतडत आहे। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, त्याच्यामुळे माझं एडिटिंग करताना जर काही चुकी होत असतील तर सॉरी गाईज। फर्स्ट ब्लॉग आहे आणि चिवडा पण स्पेशल दिवाळीसाठीच बनवत आहे। 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे, ते तळून घ्यायचे। त्याच्यातच तळलं तरी जिरं छान गरम पण होतं आणि शेंगदाणे पण भाजले जातात, तळले जातात। शेंगदाणे थोडे तडतडायला लागले की आपल्याला काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे होत आहे तोपर्यंत मी जे बाजूला पोहे ठेवले होते त्यांना त्यावर चम्मच फिरवतोय। पोहे पण चांगले भाजणं आवश्यक आहे। पोहे भाजणे आणि त्याच्यासाठी फोडणी हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर चिवडा बनवण्यासाठी मी आधीच 3 कांदे मीडियम साईजचे चिरून ठेवले होते, त्यासोबत 6 मिरची आणि कढीपत्ता पण थोडं वाळू घातला होता, त्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि चिवडा छान क्रंची होतो। तर ही एक टिप्स तुम्ही पण लक्षात ठेवा की चिवडा बनवण्याच्या आधीच 1-2 तास कांदे आणि मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि हवेत ठेवायचे। शेंगदाणे माझे तळून झालेले आहेत, शेंगदाणे आपण काढून घेऊया। ज्या वाटेने मी शेंगदाणे घेतले त्याच वाटेने मी दालिया घेतला आहे। शेंगदाणे तळून झाल्यानंतर लगेच आपण डाळवा त्याच तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। मी घाईघाईमध्ये आधी जिरं घातलं, तुम्ही तळल्यानंतरही जिरं घालू शकता, पण काही हरकत नाही। जिरं घातलं तरी पण काही जळत नाही, ते चांगलंच लागतं ते जितकं शिजलं जातं, कारण आपण चम्मचने त्याला फिरवत आहोत, त्याच्यामुळे ते जळत नाही। आता त्याच वाटीने मी पाऊण वाटी दालिया घेतला होता, तो पण हलकासा तेलामध्ये ब्राऊन होतपर्यंतच लगेचच मी काढला आहे अर्धा मिनिटानंतर। दोन्ही साहित्य व्यवस्थित तळून झालेलं आहे, ते एका चाळणीत आपण काढून घेऊया। आणि नंतर आपण आपले मसाले भाजून घेऊया।
तुम्ही या दिवाळीला नक्की याच पद्धतीने चिवडा बनवून बघा. खूप छान होतो. मी हर वर्षी बनवते, पण पहिल्यांदा यूट्यूब व्हिडिओमध्ये टाकत आहे आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्यामुळे मला पण प्रोत्साहन मिळेल आणि वेळेत वेळ काढून मी बनवू शकेल व्हिडिओ. कारण मी पण एक वर्किंग वुमन आहे. तर हे आता चमचेने निघत नसल्यामुळे मी पूर्ण व्यवस्थितपणे त्यातले पूर्ण दालियाचे दाणे काढून घेत आहे. त्यानंतर परत थोडंसं तेल ॲड करत आहे त्याच्यामध्ये आणि नंतर मग आपल्याला कांदे मिरची त्यामध्ये भाजून घ्यायचे. तर एवढं तेल तर पुरेसं होतं, पण थोडं तेल आणखी लागत होतं तर मी नंतर टाकलं. हे लसणाच्या कळ्या आहेत ज्या मी चिरून घेतल्या आहेत बारीक बारीक. लसणाच्या कळ्या तळतळायला लागल्या की त्यामध्ये सुके खोबऱ्याचे काप मी टाकले आहे. सुके खोबऱ्याचे काप थोडे ब्राउनिश होऊ द्यायचे आपल्याला. त्यातलं मॉइश्चर जसं कमी होईल तसंच चिवडासुद्धा कडक राहील, कुरकुरीत होईल. त्यामुळे चांगले ब्राऊन होऊ द्यायचे आहे. हे मी पोहे उन्हामध्ये सुकू घातले होते 2 तास. तेच कांदे मी आता याच्यामध्ये चिवड्यात वापरले. तिकडे माझे पोहे चांगले कडक कुरकुरीत झाले आहेत, भाजून झाले आहेत. हे उन्हात थोडे वाळू घातलेले कांदे मी आता टाकत आहे. मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले होते. हे पण आपल्याला चांगले तळून घ्यायचे, ब्राऊन होऊ द्यायचे. जर थोडेफार ओलसर राहतील, आपण ब्राऊन होऊ नाही दिले, लगेच आपण हे काढून घेतले कांदे तर त्या ओलसर राहतात आणि चिवडा आपला नरम होऊ शकतो. त्यामुळे ते कडक आणि ब्राऊन होऊ द्या, जळायला नको. ते थोडे ब्राऊन झाले की बरोबर ते कडक येतात. साधारण 1 मिनिट तरी यांना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हा कढीपत्ता पण थोडा हवेत ड्राय करायला ठेवला होता. कढीपत्त्याचे मी 15 पानं टाकलेले आहे. तो पण तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे कांद्यासोबत. हे मी 7-8 मिरच्या घेतल्या होत्या चिरून ठेवलेल्या, त्या पण हवेमध्ये ठेवल्या होत्या. आता तिन्ही साहित्य एकजीव छान तेलात परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आपले मसाले ॲड करूया. थोडं तेल मी ॲड करते आहे कारण तेल कमी होईल. 2 ते 2.5 चमच तेल झालेलं आहे. मी हे काही काजूचे काप काढून ठेवले होते, ते 4-5 काजूचे काप मी याच्यामध्ये ॲड करत आहे. याच्याने टेस्ट खूप छान येते. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईकसुद्धा करा. आता मी यामध्ये मसाले घालत आहे. अर्धा चम्मच तिखट घालत आहे, पाऊण चम्मच हळद, अर्धा किलो पोह्यांसाठी आहे. थोडा ओव्याचे दाणे घातलेले आहे. ओवा पचनास खूप हलका असतो, त्यामुळे थोडे ओव्याचे दाणे तरी
घातलेच पाहिजे आपण, हे ऑप्शनल आहे. आणि 1.5 चम्मच मी मीठ घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे. आता हे सगळं साहित्य आपलं रेडी झालेलं आहे फोडणीचं. आता आपण पोहे, गॅस मी बंद केलेला आहे. आता आपल्याला हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करायचं आहे. पोहे, तळलेले शेंगदाणे आणि मसाले. तिकडे पोहे पण छान भाजून झालेले आहेत आणि कडक आलेले आहे. आपल्याला पोहे नीट भाजून घ्यायचे आहे. आणि थंड झाल्यावर हे सगळं साहित्य याच्यामध्ये मिक्स करायचं. हे तळलेलं साहित्य मी यामध्ये मिक्स करते आहे. छान एकजीव करायचं आहे. आता हे मसाल्याचं जे रेडी केलं होतं ते ऑइल या पॅनला लागून होतं, त्यामुळे त्यात पोहे घालायचे, म्हणजे ते पूर्ण निघून जातं. आता मिक्स करताना 2 चमच्यांनी जर आपण मिक्स केलं तर लगेच मिक्स होतं आणि एकजीव होतं. त्यामुळे 2 चमच्याचा वापर तुम्ही पण करू शकता, हे ऑप्शनल आहे. नीट आता पोहे आणि मसाले आणि तळलेले शेंगदाणे आपल्याला एकजीव करायचे आहे. मी चिवडा मिक्स करत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक पण करून घ्या. आणखी एक वस्तू आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे, ती म्हणजे 1 चम्मच साखर. पोह्यांना छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला शेवटी साखरेचे दाणे टाकायचे आहे. जर आपण गरम याच्यात टाकले तर ते वितळून जातील, त्यामुळे ही प्रोसेस शेवटी करायची आहे. तर ही टिप तुम्ही लक्षात ठेवा. पोहे सगळे मिक्स झाल्यानंतरच 1 चम्मच, अर्धा किलो पोह्यासाठी 1 चम्मच आपल्याला साखरेचे दाणे त्यामध्ये टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे माझे पोहे राहिले होते. मी एकजीव करतपर्यंत गॅस बंद केलेला होता. आता कमी पॉवरमध्ये थोडं 1-2 मिनटं चिवडा होऊ द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता चिवड्याला खूप सुंदर रंग आलेला आहे आणि हा व्हाईट जो रंग दिसत आहे तो लाईटमुळे दिसत आहे. अदरवाईज चिवडा खूप क्रंची झाला आहे आणि खमंग झालेला आहे. तर तयार आहे अर्धा किलो पोह्यांचा चिवडा.